माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये पाठवून आता 1 आठवडा झाला आणि या 1 आठवड्यामध्ये माधुरी हत्तीला वनतारामध्ये खास मैत्रीण मिळाली। माधुरी आणि शांतीची आता खास केमिस्ट्री पाहायला मिळते। माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये पाठवून आता 1 आठवडा झाला आणि या एका आठवड्यात माधुरीला आता एक खास मैत्रीण मिळाली। माधुरीची तिच्या नव्या मैत्रिणीसह खास केमिस्ट्री जुळून आली आणि या संदर्भात डॉक्टर अक्षय यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। माधुरी नांदणीतून आपल्या अनेक सख्यांना आपल्या सुहृदांना सोडून वनतारामध्ये आली आहे। मात्र वनतारामध्ये आल्यानंतर माधुरीला तिची एक खास मैत्रीण मिळाली आहे आणि त्या खास मैत्रिणीचं नाव आहे शांती। माधुरी आणि शांती या दोघीही सध्या वनविहार करतायत, एकत्र आहेत आणि दिवसातला बराचसा काळ माधुरी आणि शांती एकत्र घालवतात असं त्यांच्या डॉक्टरांकडून आम्हाला कळतंय। तर माधुरी आणि शांतीची ही केमिस्ट्री नेमकी काय आहे, कशी झाली आहे त्यांची मैत्री, आपण जाणून घेतोय। डॉक्टर अक्षय पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। डॉक्टर अक्षय, मी बघते की माधुरी तशी शांत आहे आणि तिच्याबरोबर तिच्यासारखी शांत असणारी शांती सुद्धा आहे। ही शांती नेमकी कुठून आली, माधुरीच्या आणि शांतीच्या मैत्रीची नेमकी सुरुवात कशी झाली, कारण अगदी काही दिवसांपूर्वीच आली आहे माधुरी। तर ज्या प्रकारे तुम्ही बघता, शांती सुद्धा एक म्हातारी एलिफंट आहे, जयपूरवरनं। ही पण टुरिस्ट एलिफंट आहे, हिला पण जॉईंटचे प्रॉब्लेम आहे, तर हिला पण आपण हायड्रोथेरपी देतो। तर दोघांनाही हायड्रोथेरपी आपण देत आहोत। तर तिथेच त्यांची मैत्री जुळण्यास सुरुवात झाली आणि ज्याप्रमाणे तुम्ही बघता यांची मैत्री अशी म्हणजे आता या स्टेजला आहे की दोघी जणी एका ताटात, दोघी बहिणी एका ताटात जेवण करताय, एका ठिकाणी आपला चारा खात आहे। तर दोघींनाही बेसिकली एलिफंटचं फिमेल, पर्टिक्युलरली फिमेल एलिफंटचं असं असतात की त्या खूप सोशल असतात आणि वाईल्ड जंगलामध्ये त्या फिमेल एलिफंट्स हाच त्यांच्या ग्रुपचा लीडर असतो। तर बेसिकली फिमेल एलिफंट ह्या खूप भावूक असतात, तर त्यांना त्या प्रकारच्या भावना इथे आम्ही जे त्यांचे भावनिक संबंध आहे ते इथे त्यांना देण्याचे आमचे प्रयत्न आहे। जसं इनिशियली आपल्याला दिसलं होतं की माधुरी हेड बॉबिंग करत होती। हा जो एक सायकोलॉजिकल लॉंग टर्म डिस्ट्रेस जेव्हा तिच्यावरती असतो तेव्हा हे स्टिरियोटायपिक बिहेवियर हत्ती आपल्याकडे दाखवत असतात। पण जसं जसं तिला आपण तिच्या सोबतच्या मैत्रिणींसोबत तिला मिळवणं चालू केलं, तिला तिच्या सोबतच्या सेम स्पेसिसचं तिला प्रेम मिळणं चालू झालं, तेव्हा तशी तशी तिची सायकोलॉजिकल हिलिंग चालू झाली। आणि आता जर तुम्ही बघत असता, आता तुम्ही मगांपासून शूट मला तिला बघत आहात, तर एकदा पण तिने हेड बॉबिंग हे स्टिरियोटायपिक बिहेवियर दाखवलं नाही। यातनं आपण म्हणू शकतो की हिच्यात नक्कीच सायकोलॉजिकल हिलिंग जे आहे, म्हणजे जे तिच्या सोशल नीड्स आहे, जे आपल्या एका मुलीला किंवा एका मादीला जे सोशल जे संबंध म्हणा किंवा जे सोशल रिलेशन्स किंवा जे फिलिंग्स ज्या आवश्यक असतात त्या इथे तिला भेटल्या जात आहे। आणि हीच खरी हिची जे आपल्या इथे निश्चितच कोल्हापूरकरांचं प्रेम हिला इथे कमी पडत असेल, पण बाकींच्या तिच्या सेम स्पीसीजचं जे प्रेम आहे, सेम स्पीसीजचं तिच्या मैत्रिणींचं जे, ही तिच्या लाईफमध्ये खूप नवीन गोष्ट आहे की माधुरीची बेस्ट फ्रेंड झाली आहे सध्या शांती, असं म्हणायला हरकत नाहीये, कारण दोघी एकमेकींना सोंडेने स्पर्श करता आहेत। खरं तर फिमेल हत्ती आहेत, हे दोघेही हत्तीण आहेत। आणि साधारण शांती किती दिवसांपूर्वी आली आहे इकडे? शांतीला येऊन किंवा आपल्याकडे एक 3-3.5 वर्ष झाले। अच्छा, आणि माधुरी आता काही दिवसांपूर्वीच आली आहे। मात्र जशी माणसांमध्ये एकमेकांमध्ये मैत्री असते, मैत्रीची ती भावना असते, एक आपुलकी असते, जिव्हाळा असतो, तसाच तो प्राण्यांमध्ये देखील असतो आणि तो जिव्हाळा, तीच मैत्री माझ्या मागे तुम्ही बघता आहात। माधुरी आणि शांती या नव्यानं मैत्रिणी झालेल्या आहेत, वनतारामध्ये या भेटलेल्या आहेत आणि आता कदाचित माधुरी पुन्हा एकदा आपल्या जुन्या मित्रांकडे, जुन्या मैत्रिणींकडे, जुन्या सख्यांकडे, कोल्हापूरकरांकडे परत जाऊ शकते। मात्र अर्थातच तेव्हा सुद्धा तिला शांतीची आठवण आल्यापासून राहणार नाही। कॅमेरामन मगेसह मनश्री पाठक, झी 24 तास, जामनगर।